खारेगाव टोलनाक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध. टोलमुक्ती न दिल्यास टोलनाका बंद पाडण्याचा मनोज प्रधान यांचा इशारा. मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव येथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या टोलनाक्यास आमचा विरोध आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोलनाका बंद पाडू असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्यानं टोलनाका उभारण्याचं काम सुरू झाले, त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विरोध केलाय. 1998 या वर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेक आंदोलनं झाली होती. 2017 मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, JNPT येथील हजारो हलकी जड अवजड वाहन चालकांना टोल पासून मुक्तता मिळाली होती. टोल वसुली बंद होऊन अवघी 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माजिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईनं पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक बुरडण सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढवले जाणार आहेत. त्यामुळेच आमचा या टोल नाक्याला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हे सरकार पार्श्वभूमताचा आधार घेऊन टोलनाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे यात शंका नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर हा टोल नाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान खारेगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचं असेल तर हायवे हा उत्तम पर्याय आहे. मात्र ठाणे शहरात यायचं असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना 2 वेळा टोल भरावा लागणार आहे किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करत कळवा, कोटनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजिवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावं लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी. खारेगाव टोलनाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात न आल्यास आम्ही हा टोलनाकाच बंद पाडू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ठाण्यात भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाण्यातील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत बँडबाजा वाजवत विजयाचा आनंद व्यक्त केला. परिसरात घोषणाबाजी करत संपूर्ण वातावरण जल्लोषमय झालं होतं. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. सर्वांनी हातात भाजपचा झेंडा घेत भारत माता की जय आणि भाजप जिंदाबाद अशा घोषणा देत विजयाचा आनंद द्विगुणित केला. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला तर एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदनही केलं. पश्चिम बंगालमधील या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे जल्लोष साजरा होत असून ठाण्यातील हा उत्सव विशेष आकर्षण ठरलाय. मानाची बाब आहे आणि देशवासियांनी याच्यातून मोठा संदेश मिळालेला देशवासियांना आणि सर्व पक्षांना की भारतीय जनता पार्टी जी 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून जी भारतीय जनता पार्टी या देशात कार्यरत आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलंय, त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय. म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत.
विभाजनवादी विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे. काय वाटतं यावरती आता आक्षेप ईव्हीएमचा घोटाळा वगैरे परत काढतील वगैरे? मला एक सांगा, जेव्हा 60 वर्ष काँग्रेस जिंकत होती किंवा आता केरळला काँग्रेस आली किंवा यापूर्वी जिथे जिथे सत्ता आल्या भारतीय जनता पार्टी येण्यापूर्वी, तेव्हा काँग्रेस ईव्हीएम मुळे जिंकत होती का? म्हणजे आता ज्याची सत्ता येते, जो निवडून येतो, तेव्हा तुम्ही आरोप करता. मला असं वाटतं हे आरोप करणं चुकीचं आहे. जर तुमचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर तुम्ही निवडणुका बायकॉट करा, की जो पण आम्ही ईव्हीएम करणार नाही. तुम्ही लढता निवडणुका, जिथे सीट येते ती मान्य करता, आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा ईव्हीएम ला दोष देता. जर तुम्हाला ईव्हीएम संशय असेल तुम्ही निवडणुका लढवायला नाही पाहिजेत. यापूर्वी लोक निवडून आले ते ईव्हीएम मुळे आले का? पण त्यामुळे हे सगळं योग्य नाहीये. हे अशा बतावण्या करणं, जो जनतेने जनाधार दिलाय, लोकांनी जे स्वीकारलंय ते सर्वांनी विरोधकांनी पण स्वीकारलं पाहिजे. त्याच्यातच लोकशाहीचा बहुमान आहे. वागळे स्टेट विभागातील कैलासनगर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचं वातावरण. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन तसंच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून येथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी अनेकदा आढळून आलं असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरालगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय. असं असतानाच आता वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. तसंच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केले. विशेषतः रात्री उशिरा एकटे बाहेर पडणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवावं, तसंच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसंच घनकचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन केले. ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्यात. सप्टेंबर 2025 मध्ये मानपाडा येथील इडेनवूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्यानं भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील बेतनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईट आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तर जानेवारी 2026 मध्ये वागळे इस्टेटमधील वारलीपाडा भागात बिबट्यानं लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला होता. ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली होती. बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपसह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिठाई आणि कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. बंगाल आणि आसाममधील जनतेनं विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केलाय. तसंच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली अशी प्रतिक्रिया संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर झालेल्या विजयोत्सवाला ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांच्यासह माजी सरचिटणीस मनोहर सुखदरे, विकास घांगरेकर, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, प्रशांत कळवंटे, श्रीकांत परांजपे, संजय रानडे, राजेश ठाकरे, शरीफ शेख, हनीफ खान, मनोज शुक्ला, जगदीश मोहिते, ज्ञानेश्वर औंधुरे, सई कारुळकर, वैशाली विधाते, रंजना भंडारे, राणी क्षीरसागर, कविता यादव यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते.
झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं. 90% वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ही मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे. आपण सर्वजण बघतोय खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन. तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करीन, कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही. अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करीन. हा विजय कुठेतरी हिंदुत्वाचा विजय असा म्हटलं जातं. हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे. कुठलीही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचंय आणि कुणाला आम्हाला काढायचंय. त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवंय आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं आहे. विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? या विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतायत, आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. मीरा रोड उल्फ अटॅक प्रकरणातील अटक आरोपी जुबेर अन्सारीला एटीएसनं ठाणे न्यायालयात हजर केला आहे. मीरा रोड येथून ठाणे एटीएस कडे हा गुन्हा करण्यात आला होता. वर्ग पोलीस कोठडी संपल्यानंतर आज जुबेर अन्सारी याला ठाणे न्यायालयात आणण्यात आलं होतं. जैब जुबेर अन्सारीला ठाणे न्यायालयानं 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना अधिकचा तपास करायचा असून त्याने काही व्हॉइस कॉल देखील केले आहेत. तो इथून अमेरिकेत ट्युशन देखील घेतो अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. जुबेर अन्सारीकडून मिळालेला मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह फॉर्मॅट करून त्याची देखील पडताळणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जुबेर अन्सारीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचं सरकारी वकील ॲडव्होकेट संजय मोरे यांनी सांगितलं. आज आरोपीची पोलीस कोठडी संपली होती म्हणून न्यायालयामध्ये हजर केलं होतं. काय नेमका युक्तिवाद त्या ठिकाणी झालेला आहे आणि पोलीस कोठडी किती दिवसाची मिळाली? या प्रकरणामध्ये अगोदर आरोपीला मीरा रोड येथील मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हजर केलं होतं. त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केल्यानंतर त्याला आजपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली होती, परंतु त्यामध्ये कलम 16 UAPA ॲक्टचा कलम वाढ झाल्यामुळं आज त्याचा रिमांड विशेष UAPA कोर्ट ठाणे येथे आणण्यात आलं होतं. त्याला हजर केलं असता त्याच्याकडे जे काही मटेरियल मिळालेलं आहे त्या मटेरियलच्या अनुषंगाने त्याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे जे काही मटेरियल मिळालं ते कोडिंगमध्ये आहे, डिकोडिंगमध्ये आहे, ते बघायचं आहे. त्याचप्रमाणे त्याचे जे मोबाईल, लॅपटॉप मिळालेला आहे, मोबाईल फॉर्मॅट झालेला आहे, तो डिफॉर्मॅट करून त्याच्यामध्ये काय मटेरियल आहे ते तपासासाठी जो काही तो क्लासेस ऑनलाईन मी US मध्ये घेतो असं सांगत आहे, त्या संदर्भात देखील चौकशी करण्याची तो क्लासेस घेतोय, कुणाचे घेतोय किंवा अजून काही वर्क करतोय त्या लॅपटॉपवर, या संदर्भात चौकशी करायची. त्यासाठी सखोल चौकशीसाठी आम्ही 8 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती मान्य न्यायालयाने मान्य केली आणि त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडी मान्य केलेली आहे.